रामकृष्णारी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार नवरात्रीचे 9 रंगाचे ड्रेस, ते देखील देवी मातासाठी आपण पोशाख बनवून घेणार आहे। छोटीशी मूर्ती आहे देवीची, 5 ते 6 इंचाची मूर्ती असेल तर मी त्या मूर्तीसाठी ड्रेस बनवते। तर आपण एक पेपर फोल्ड करून घेतलेला आहे। इथं मी बरोबर 4.5 इंचावर मार्किंग करते। बघू शकता, एक पॉइंट मी वर लावला, एक खाली लावलेला आहे, बरोबर 4.5 इंचावर। दोन्ही बाजूला 2 लाईन सरळ अशा मार्किंग करायच्या आहेत। कारण आपण काय करणार, आधी आपण डायग्राम काढून घेणार, म्हणजे एक छोटासा आपण ठसा तयार करणार आणि मग त्यावरूनच आपण ड्रेस बनवणार आहेत। तर 1 इंच मी मोजून घेतलेला आहे वरती, इथं 2.25 इंच घेतलेला आहे, 1 आणि 2.25 इंच सरळ एक लाईन मार्किंग केलेली आहे। खाली 3.25 इंच आपल्याला घ्यायचं आहे। आता आपण सरळ एक लाईन मार्किंग केली। आता आपल्याला गोल घेर कुठपर्यंत द्यायचा, त्यासाठी बघा 1.25 इंचावर पॉइंट लावायचा आहे आणि असं क्रॉस करायचं आहे। ठीक आहे, आता यामधून आपण छान असा गोलाकार देणार। ओके, आता इथं 1 इंच आपण उंचीला गडा घेतलेला आहे, म्हणजे गड्यासाठी आपण 1 इंचावर पॉइंट लावला, तो आपण असा क्रॉस केलेला आहे। व्ही शेप मध्ये आपला इथं गड्याचा आकार तयार झाला। वरती बन येतील, तसंच साईडला बन येतील। आता मी कुठं काय माप घेतलेलं आहे हे मी तुम्हाला इथं लिहून देते। अगदी छोटंसंच माप आहे, तर तुम्ही देखील अशा पद्धतीने छोटेसे जे आहेत ते पोशाख बनवू शकता। अगदी खूप सुंदर असा छोटासा पोशाख आपण इथं बनवून घेतोय। तर नवरात्रमध्ये आपले जे 9 रंग आहेत, 9चे 9 कलर मी तुम्हाला इथं ड्रेस तयार झाल्यावर कसे दिसतात हे दाखवणार आहे। ओके, सर्व काही माप आपले टाकून झालेले आहेत। आता जसा आपण आकार दिला आहे तसंच आपण इथं कटिंग करणार आहेत। हा जो काही कार्डशीट म्हणजे फॉलचा जो पेपर होता माझ्याकडे, तोच मी इथं घेतलेला आहे। बघू शकता, असा आता आपला एकदम छान असा ड्रेस आपण इथं कटिंग करून घेतला। आता मी कॅनव्हेस पेपर घेतलेला आहे। पेपर कॅनव्हेस बरोबर आपण इथं पेपर कॅनव्हेसची घडी घालत त्यावरून उमटवून घेणार। हा जो काही आपला ठसा आहे तो असं व्यवस्थित पेनाने उमटवून घ्यायचा आहे। तर ह्या पेपर कॅनव्हेसच्या बरोबर 9 लेयर मी घेतलेले आहेत, की जेणेकरून माझे एक सोबत मी 9 ड्रेसची कटिंग करू शकणार। वारंवार आपल्याला कटिंग करण्याची गरज नाही। तर 9चे 9 लेयर मी सोबत कट करते, एकदम परफेक्ट। तर बघा, मी ही जी मार्किंग केलेली आहे किंवा डायग्राम जो मी तयार केलेला आहे तो मी मार्जिन सहित केलेला आहे। थोडी थोडी तिथं मार्जिन जाणार आहे आणि मग मला तयार ड्रेस एकदम परफेक्ट मापाचा मिळणार आहे। बघू शकता, आता हे संपूर्ण ड्रेस मी बरोबर 9चे 9 जे रंग होते त्यांच्यावरती चिपकवून घेतलेले आहे। तर बघा, आता आपल्याला इथं अस्तर लागणार आहे। प्रत्येक ड्रेससाठी मी अस्तरचा वापर करेल, कारण मी जरी का देवासाठी पोशाख बनवते, श्री विठ्ठलासाठी, कृष्णासाठी, भरपूर असे देवांसाठी आपण पोशाख बनवून घेतलेले आहेत। तुम्ही नसतील ते देवाचे पोशाखचे व्हिडिओ तर नक्कीच बघा। तर मला देवांसाठी पोशाख बनवते ते देखील मला फिनिशिंगमध्येच बनवायला आवडत असतात। असं नाही की आपण कटिंग करून घेतलं आणि देवच तर आहेत, मूर्ती स्वरूपात उभे आहेत म्हणून त्यांना कसं पण आपण असं नाही देऊ शकत। कारण आपण जसं स्वतःसाठी चांगलं बनवून घेतो आणि आपल्यासाठी जसं आपण एकदम छान अशी वस्तू बनवतो आणि कोणी पण बघून असं वाव असं निघतं कोणाच्या तोंडून, तर तसंच तुमचं हे ड्रेस बघून तुमचे देखील काय मत आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा, की तुम्हाला ड्रेस कसे वाटले देवी मातासाठी जे बनवलेले आहेत ते। कारण खूप सुंदर आणि आकर्षक असे हे ड्रेस तयार झाल्यावर दिसत आहेत। तर मी तुम्हाला एंडिंगला सर्वच ड्रेस दाखवलेले आहेत, की सर्वचे सर्व ड्रेस आहेत आपले 9चे 9 रंग, किती सुंदर आणि एकदम युनिक असे दिसतात। तर मी ड्रेसांसाठी लेस देखील वेगवेगळे असे वापरमध्ये घेतलेले आहेत। बघा, आता आपण इथं अस्तर जॉईंट झालेला आहे, तर मी कट लावून घेतले ठिकठिकाणी, जिथं पॉईंट होता तिथं कट लावले आणि परत आता आपल्याला फक्त आणि फक्त अस्तर कट करायचा आहे। अस्तरला बघा, मी असा आडवा कट लावला मध्ये आणि त्यामधून आता आपण असं फोल्ड करून घेणार आहे, की जेणेकरून एकदम मस्त प्रॉपर आपल्याला हवी तशी फिनिशिंग इथं मिळणार आहे।
तर 9चे 9 रंग मी शोधले. माझ्याकडे वेल्वेटचं कापड पण अवेलेबल होतं. येलो आणि रेड कलरचा ड्रेस जो आहे तो मी वेल्वेटमध्ये बनवणार आहे आणि मग बाकीचे जे आहेत ते इतर कापडमध्ये आपले तयार होणार आहेत. तर बघू शकता खूप सुंदर असा फ्रॉक आपला इथं मस्त मी पलटवून घेतलेला आहे. एकदम छान फिनिशिंग आली. तर सर्वप्रथम आपण गळ्यावर लेस लावून घेतोय व्ही शेपमध्ये. त्यानंतर बघा आता 3 इंच मोजून घेते मी. 3 इंच वरती लेस सोडत आपण इथून सुरुवात करणार. तर हे 3 इंच मी का सोडलेलं आहे तर मागे आपल्याला ते बांधण्यासाठी जेव्हा आपण देवी माताच्या अंगावरती हा पोशाख घालणार तेव्हा त्याला मागे बांधायला जागा हवी, म्हणून हे बनच्या जागेवर मी लेसच ठेवलेली आहे की जेणेकरून पोशाख देखील आपला आकर्षक दिसायला हवा आणि एकदम छान असं वाटायला हवं. बघू शकता पॉईंटच्या ठिकाणी मी बरोबर प्लेट घेतलेली आहे आणि इथं असं व्यवस्थित सेम मापात आपण दोन्ही बाजूच्या लेस करून घेतलेले आहेत. आता इथं 5 इंच मोजायचे आहे आणि 5 पासून आपण बरोबर जिथून घेर स्टार्ट झालेला आहे तिथूनच आपल्याला ही लेस लावायची आहे. म्हणजे ही लेस बरोबर कमरेवरती येणार आहे. ह्या बाजूला पण 5 इंच मोजायचे आहे. वाव, किती सुंदर पोशाख तयार झालेला आहे ना. बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा दिसतोय पोशाख. येलो कलरचा वेल्वेट आहे आणि त्याच्यावर रेड कलरची लेस लावून बघू शकता. सर्वच ड्रेस मी एकदम सारख्या पद्धतीने तयार केलेले आहेत आणि लेस मात्र मी वेगवेगळी लावून घेतलेली आहे. तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटने. आवडला असेल, थोडं जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत. धन्यवाद.